बातमी पुण्याची आहे। मुंबईप्रमाणे पुण्यातही आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। खरं तर सकाळच्या सत्रात जेव्हा आपण आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याशी संवाद साधत होतो त्यावेळी मात्र बऱ्यापैकी पुण्यात उघडीप पाहायला मिळत होती, पण त्यानंतर मात्र साधारणतः 9-9:30 नंतर पुण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काय नेमकी पुण्यात परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, सकाळी आपण संवाद साधत होतो तेव्हाचं वातावरण पुण्यातलं आणि आताचं वातावरण फार बदल झालेला आहे, ड्रास्टिक चेंज। नक्कीच राघवी, आपण पाहिलं की पुण्यामध्ये सर्वदूर जो आहे तो पाऊस सुरू आहे। आपण खरं तर वेधशाळेने ज्या पद्धतीनं अंदाज वर्तवला होता त्या अंदाज बरोबर खरा ठरला म्हणावं लागेल, कारण पुण्यामध्ये गेल्या 1 तासापासून सगळ्या ठिकाणी जो आहे तो पाऊस सुरू आणि या पावसाचा फटका जो आहे तो जे सकाळच्या सुमारास चाकरमानी ऑफिसला निघाले होते त्यांना बसला म्हणावं लागेल। कारण माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की मी बरोबर पुण्यातील फातिमानगर चौकामध्ये या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही वाहतूक कोंडी खरं तर पावसामुळे झालेली आहे आणि त्याचबरोबर पुढे पुलगेटला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे। पाऊस मुसळधार पडत आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावरती जो आहे तो रेड अलर्ट जारी केल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील वेधशाळेनं वर्तवलेलं आहे। पुण्यामध्ये गेल्या 1 तासापासून मुसळधार जो पाऊस आहे तो पडत आहे। धरण क्षेत्रामध्ये या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे। तर शहराला येलो अलर्ट जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून नागरिकांनी जी आहे ती खबरदारी सुद्धा घ्यावी असं आवाहन जे आहे ते वेधशाळेनं वर्तवलेलं आहे। एकंदरीत आपण पाहिलं की मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। पाऊस पडत आहे, तर या सगळ्या पावसामुळे दुचाकी ज्या आहेत त्या बंद पडत आहेत। आणखीन ज्या मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लागेल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।